That ad is brought to buy Avni Chicken Factory. Deals in ladies suit sari, top kurta, kids सूट, बेडशीट्स, जेंट्स मैक्सी etc. हमारा पता है शॉप नंबर FF4 बी ब्लॉक कंचन मार्केट चौक लखनऊ। राष्ट्रवादी पार्टी के जितेंद्र आवाज ने पूर्व सांसद सुजय विखे को करारा जवाब देते हुए कहा है कि सुजय विखे अब किसानों से अंग्रेजी में बात करेंगे। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। ते जानकर साहेब बोलतात मी इंग्लिश बोलतो, तो हा बोलतो कोणतो विखे पाटलांचा पोरगा मी इंग्लिश बोलतो। इंग्लिश हे काय लोकसभेला जाण्याचं हे आहे, गॅरंटी कार्ड आहे काय? त्या BJPने उमेदवारी देताना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्हाला इंग्लिश येतं की नाही, असेल कदाचित, कारण का हे कायम ब्रिटिशांच्या बाजूने होते ना, यांचे वंशज जे आहेत ते ब्रिटिशांच्या बाजूने होते। आता ह्या लोकसभेमध्ये सर्वात चांगलं इंग्लिश बोलणारा माणूस म्हणजे शशी थरूर, त्याचं अख्खं आयुष्य अमेरिकेत आणि लंडनमध्ये गेलंय। त्या दोघांनाही माझं हे आहे की तुम्ही जाऊन मग त्याच्याशी वाद घाला ना। तुम्हाला काय समजलं पाहिजे, तर शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या व्यथा, त्याच्या डोळ्यातले अश्रू, थकलेला भागलेला शेतकरी, उपासमारीने आणि बेरोजगारीने थकलेला तरुण, त्याच्या डोळ्यातला भावना, त्याच्या चेहऱ्यावरचा राग, हा तुम्हाला समजला की त्याची भाषा ती आहे। तुम्हाला भावना समजणे ही भाषा आहे। तुम्हाला किती मराठी कुसुमाग्रजांसारखं सुंदर लिहिता येतं का तुम्हाला शेक्सपियर सारखं इंग्लिश येतं, हे लोकसभेत कोण विचारत नाही, ते विचारात घेतलं पण जात नाही। तुम्हाला इंग्लिश येत नाही असं म्हणून तुम्ही मराठी माणसाचा अपमान करताय। आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विभागात किती माणसं इंग्लिश बोलतात? आता काय ते विखे काय अहमदनगरमध्ये जाऊन शेतकऱ्याला विचारणार आहेत, हाव यू मिस्टर फार्मर? अरे हा काय बोलतोय? म्हणजे अर्धे लोक म्हणतील याला झालंय काय? आता जानकर पण आले इंग्लिशवर। अरे धनगरांच्या घरातला तू, आपल्या जातीबद्दल, आपल्या व्यवस्थेबद्दल तरी अभिमान बाळगा की ह्या संपूर्ण मनुवादाने धनगर असो, वंजारी असो, माळी असो, तेळी असो, साळी असो, कोळी असो, मागासवर्गीय ST SC यांना शाळेतच नाही जाऊ दिलं। अहो मराठीची मारामारी, इंग्लिश लय दूरची बात आहे, आणि तुम्ही इंग्लिशचा अभिमान बाळगून लोकांना टोमणे मारताय। आता लंके गरीबाच्या घरात जन्मलेलं पोर आहे, गरीबाच्या घरात जन्मलेलं पोर आहे, त्याचे बाप जाते काही साखर काम करणार नव्हते, खायला अन्न नाही असा घरातला पोरगा आहे तो, लोकसभेला उभा केलाय साहेबांनी। त्याला तुम्ही विचारता माझ्यासारखं इंग्लिश बोलून दाखव, अरे त्याच्यासारखं चालून दाखव 10 किलोमीटर सतत। तो जसा कोविड हॉस्पिटलमध्ये 2 महिने झोपला तसं तू तुझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये AC रूम मध्ये झोपून दाखव। काय बोलता तुम्ही? आता तू ते उत्तम जानकर, ते आमचे महादेव जानकर त्या बंडू जाधवला विचारतात, याला माझ्यावर इंग्लिश येतच नाही, मी काय बोलतो ते समजणारच नाही। अरे त्याला लोकांची भाषा समजली म्हणून लोकांनी 4 वेळा पाठवला ना लोकसभेवर। अहो लोकांची भाषा समजायला पाहिजे, हा कसला गर्व इंग्लिश 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 इंग्लिश। आणि माझ्यासारखं सुशिक्षित कोण नाही। अहो अशिक्षित माणूस राजकारण करू शकत नाही असं कोणी सांगितलंय का? या महाराष्ट्राचा इतिहास बघा, सर्वात जास्ती सहकारामध्ये काम कोणी केलं? वसंतदादा पाटील। त्यांचं एज्युकेशन काय होतं, शिक्षण काय होतं, पण त्यांना माणुसकी, त्यांना माणसाचं हृदय, शेतकरी, शेतमजूर, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, महाराष्ट्राची आर्थिक परंपरा, महाराष्ट्राची समाज व्यवस्था, हे सर्वात जास्त समजलेला माणूस म्हणजे वसंतदादा पाटील।